मंचावरील मान्यवर आणि गुरुदत्त प्रेमी रसिक श्रोते हो, माझे मित्र कृपाशंकर शर्मा यांचा परिचय करून देण्यापूर्वी आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या एका बातमीकडे तुमचं लक्ष वेधून घेतो मी. आज अशी बातमी आली गमतीची की 9वीच्या कुमार भारती या हिंदी पुस्तकात एक धडा आहे. त्या धड्याचे लेखक आहेत प्रसिद्ध साहित्यिक, हिंदी साहित्यिक शरद जोशी. तो धडा आहे, तिथे शरद जोशींचं चित्र छापण्याऐवजी पाठ्यपुस्तक मंडळाने शेतकरी संघटनेच्या शरद जोशांचा फोटो छापला आहे. तर नामसाधर्म्यामुळे कसा गोंधळ होतो म्हणून मी म्हणतोय की हे जे कृपाशंकर शर्मा आहेत हे ते नाही आहेत आणि म्हणून ते माझे मित्र आहेत. तर यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. कृपाशंकर शर्मा नाव अमराठी वाटतंय, पण हा माणूस अस्सल मराठी आहे. याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे, शर्मांच्या 2 पिढ्या पुण्यात गेलेल्या आहेत. आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण आहे, आत्ताच्या पिढीसाठी मुद्दाम सांगतोय मी, त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. पुण्यात 2 पिढ्या गेल्या म्हटल्यावर साहजिकच त्यांची जडणघडण पुण्यात झालेली आहे, पण माणूस पुणेरी झालेला नाही आहे. पुण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. आणि म्हणूनच साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला, मानसशास्त्र अशा विविध विषयांमध्ये त्यांना रुची आहे. पण ही आवड आणि रुची असते ना, माणसाला स्वस्त बसू देत नाही कधी. ते ज्या ठिकाणी नोकरीला होते, म्हणजे ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते, 35 वर्ष नोकरी केली, पण हा बाबा तिथं काही स्वस्त बसला नाही. या आवडी मी आत्ता सांगितल्या ना, ही उर्मी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. तिथे त्यांनी नाना तऱ्हेचे उपद्व्याप केलेत. आता माझे मित्र आहेत म्हणून मी उपद्व्याप शब्द मुद्दाम वापरतो आहे. याचं कारण असं आहे, तिथे त्यांनी एक म्युझिकल ग्रुप काढला. बरं, म्युझिकल ग्रुप काढणं सोपं नाही हो. म्युझिकल ग्रुप काढताना गाणी निवडायची, गायक निवडायचे, त्यांची रिहर्सल घ्यायची, त्याचे कार्यक्रम करताना प्रमुख पाहुण्याला बोलवायचं, त्याचं कार्यक्रमाचं निवेदन करायचं, हॉल बुक करायचा, सूत्रसंचालन वगैरे, हे असे नाना तऱ्हेचे उपद्व्याप, असे व्याप आहेत त्यात, म्हणून मी उपद्व्याप म्हणतो आहे. तर असे उपद्व्याप हा माणूस जन्मभर करत राहिलेला आहे. त्याबरोबरच पुण्यात राहिल्यामुळे चित्रपट विषयक अनेक चर्चासत्र, अनेक शिबिरं त्यांनी आयोजित केलेली आहेत, स्वतः अटेंड केली आहेत. त्यामुळे माणूस इतका प्रचंड तयार झालेला आहे. या चर्चासत्र आणि शिबिरातनं त्यांना इतकं ज्ञान मिळालं आहे की त्यांना चित्रपट विषयक आवड निर्माण झाली आणि चित्रपट या विषयावर ते लिहायला लागले. तिथनं त्यांना लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी माणूस, मोहिनी या अंकांपासून ते सकाळ, तरुण भारतसारख्या वर्तमानपत्रातही अनेक लेख लिहिलेत. म्हणजे वृत्तपत्रीय लेखन असताना याच्याबद्दल अशोक जैनने एक म्हटलेलं आहे की वृत्तपत्रीय लेखन हे आजचं साहित्य आणि उद्याची रद्दी असते. पण यांचं लेखन तसं नाही आहे. त्याला संदर्भ साहित्याचं मूल्य, संदर्भ मूल्य आहे त्याला. त्यामुळे ती रद्दी नाही आहे. मी सगळे ते लेख वाचलेत त्यांचे. त्यातले काही लेख काही पुस्तकात घेतले गेलेले आहेत, इतकं त्याला संदर्भ मूल्य आहे. त्यातून त्यांना मुलाखती घ्यायचं एक वेळ लागलं. बरं, मुलाखती कोणाच्या, साधी माणसं नाही ती. दिलीप कुमार, बी आर चोप्रा या अशा दिग्गज माणसांपासून ते मणी कौल, विजय तेंडुलकर अशा लोकांपर्यंत अप्रतिम मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. माणूस अंकचा जो स्पेशल अंक आहे फ्लॅशबॅक, त्यात त्यांची विजय तेंडुलकरांची मुलाखत प्रदीर्घ मुलाखत आहे आणि ती विचार करण्यासारखी मुलाखत आहे. हे असं लेखन त्यांचं चालूच होतं आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांची प्रवीण जोशांची भेट घडली. तो खरोखर शुभ मुहूर्त होता. त्यांनी प्रवीण जोशांना सहज विचारलं की मी गुरुदत्तावर पुस्तक लिहू का? आणि जोशी म्हणाले लिहा. म्हणजे मला खरंच म्हणजे जोशांचंही अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यामुळे आजचा ग्रंथ आपल्याला मिळतो आहे. जोशांनी जेव्हा यांना होकार दिला तेव्हा यांच्या डोक्यात जे साचलं होतं सगळं गुरुदत्तविषयी, त्याला एक वाट मिळाली. आणि हा बाबा गुरुदत्त या विषयाने इतका पछाडला गेला. गेली 3 वर्ष, ही 9 सालची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. आज 12 साल उजाडले हे ग्रंथ यायला. या 3 वर्षात त्यांनी काय केलं, त्यांची माझी जवळजवळ रोज भेट होते. जवळजवळ रोज भेट होते. विषय एकच, गुरुदत्त. त्या विषयाने
हे पछाडले गेलेत. पझेस पछाडले गेले म्हणजे इतके की त्यांनी गुरुदत्तविषयक सगळी पुस्तकं मिळवली, त्याचे असंख्य लेख आले ते मिळवले, गुरुदत्तच्या सगळ्या फिल्म्स तर बघितलेलेच आहेत, त्यांच्या मुलाखती मिळवल्या, त्यांच्या कुटुंबीय म्हणजे यांना तर भेटलेच, इतर जे कुटुंबीय आहेत त्यांचे त्या सगळ्यांना भेटलेत ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुदत्तच्या प्रभावळीतली 3च माणसं हयात आहेत. छायाचित्रकार व्ही के मूर्ती, त्यांना बेंगलोरला जाऊन भेटलेत. अभिनेत्री श्यामा, हिला मुंबईला जाऊन भेटलेत. शकीला हयात आहे, तिची यांची भेट होऊ शकली नाही, पण इतक्या परिश्रमातून हा ग्रंथ आज साकार होतो आहे. आणि हा ग्रंथ साकार होतो आहे, यांचं पहिलं अपत्य आहे आणि त्याचा मला आनंद होतो आहे. माझे मित्र आहेत, त्यांचं पहिला ग्रंथ प्रकाशित होतो आहे, मला अतिशय आनंद होतो आहे. अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे, यांचं मराठी इतकंच हिंदीवर सुद्धा प्रचंड प्रभुत्व आहे. ते घरात 2 भाषा बोलतात, त्यांच्या मुलांशी ते मराठीत बोलतात, पण पत्नीशी म्हणजे आमच्या भाभीजींशी मात्र हिंदीत बोलतात. मला वाटतं बहुतेक मुलांना समजू नये म्हणून बोलत असावेत. मला ते म्हणाले, माझा परिचय करून देताना तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी त्यांच्यापेक्षा थोडं आधी लिहायला सुरुवात केली, या आधी करातच फक्त. मी त्यांना आशीर्वाद देणारच आहे, पण त्यांना एक सांगतो, शर्माजी तुमचं पुस्तक अशा वास्तूत प्रकाशित होतं आहे की ज्या वास्तूत लोकमान्यांचं वास्तव्य होतं, अशा लोकमान्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूत त्यांच्या पुस्तकाचं, पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. तर यापेक्षा मोठा आशीर्वाद तुम्हाला काय देणार. तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. असं याचं कारण असं आहे, माझे मित्र आहेत, त्यांचं हे पहिलं पुस्तक आहे, त्यामुळे मला कौतुक वाटतं आहे. पुस्तक म्हणजे आपलं अपत्य असतं, आपलं बाळ असतं, पण या अपत्याच्या बाबतीत नियोजन करायचं काही कारण नाही आहे, काही कारण नाही आहे. तर मी त्यांना असे आशीर्वाद देतो की अशी त्यांना लेकुरे उदंड होत या आशीर्वादाबरोबरच मी त्यांना त्यांचा परिचय संबोधतो. धन्यवाद.